आपण माहूरगड या ठिकाणी आहोत आणि माता अणुसूया मंदिर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी राजकारण खरोखर आलं नाही पाहिजे, पण बघा जुने सोनं आहे सर्व, कुणी 90 वर्षाचं, कुणी 85 वर्षाचे, कुणी 75 वर्षाचं आहे। तर हे सर्व अनुभवी व्यक्तिमत्व आहे। तर आपण त्यांना विचारूया, तुम्हाला कुठलं काँग्रेसची सत्ता चांगली वाटली होती सरकार का भाजपाची सरकार आता सध्या चांगलं वाटलेलं आहे? काँग्रेसची चांगली वाटते। काँग्रेसची चांगली वाटली होती। आता सगळा त्रास होते। काय काय त्रास होतोय आता? शेतीला मालाला भाव नाही, महागाई झालेली नाही, शेतकऱ्याला या भाजपनं खलास केली एवढं खरं। हो का? तुम्ही काय म्हणाल? आणि तेच बोलणार नाही, पण आता बघा तुम्ही सध्या बिगर भाड्याच्या एसटी मध्ये पूर्ण देव धर्म वगैरे करताय। आता मागे देखील शेतकऱ्यासाठी कर्ज वगैरे माफी भाजप सरकारने केलेली आहे। किती वेळेस कर्ज माफी, किती वेळेस पैसा, अनेक योजना वगैरे येत आहे आणि जे घर वगैरे बांधण्यासाठी 2,60,000 घरकुल वगैरे। जर ह्या योजना विहिरी द्यायला सिंचन, हो, तर मग बीजेपी का नको तुम्हाला? बीजेपी का नाही? आता नैसर्गिक संकट असतात, पाणी पाऊस पडत नाही आणि काही काही ठिकाणी बघा कांदे तर कांदेच लावणार, मग आमाप पीक येतं, मग त्यामुळे कांद्याला भाव नाही। मागे टमाटे बघा जे 10-20 रुपये किलो जायचे 200-250 रुपये विकले गेले, पण त्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नव्हता। तर सरकारला बीजेपीला असा का दोष तुम्ही देता? काय 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 तुम्हाला हमी भाव हवा? तुम्हाला हमी भाव हवा? शेतकऱ्याला भाव म्हणजे बीजेपी आल्यापासून भावच नाही म्हणायचं। पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, शेतीचे भाव मजुरच मिळत आहे, आम्हाला स्वतःच काम करून जातो। शेती परवडत नाही, नाही परवडत। शेतीला जोडधंदा वगैरे, पण सरकार आता शेतीसाठी कर्ज वगैरे देत आहे, सर्व देत आहे। खरोखर तर शेतकऱ्याला असं आहे, निसर्ग पडला आणि निसर्गाने साथ दिली तर कुणाकडे सरकारकडे हात पसरायची गरज नाहीये, कुठले कर्जही काढायची गरज नाहीये, पण निसर्गाची साथ हवी। हो, मग कुठलं सरकार येईल आता? काय सांगावं तसं सांगता येतं। नाही, राम मंदिर बांधलं आता अयोध्येमध्ये, म्हणूनच 10 वर्ष आलं बघा ते भाजप। हो, आता नाही येणार? आता काय उद्याचं काय सांगावं, येणार ना? चालेल चालेल, चला। थोडं नाराज वाटतात बीजेपी सरकारबद्दल या ठिकाणी जे जुने ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं मत आपण या ठिकाणी जाणून घेतलं। नमस्कार दादा, लोकसभा निवडणूक आता येते, तर आता तुम्ही नाशिकवरून आहात? नाही, आम्ही मनमाडला असतो। मनमाडला आहेत? आमच्याकडे भारती पवार खासदार बीजेपीचे। हो, बीजेपीच्या आणि हेमंत गोडसे नाही ते दिंडोरीमध्ये आलं, बरोबर? तुमचा भाग जो दिंडोरीत आला। हो हो हो, तर पुन्हा येतील भारती पवार निवडून? येणार 100% येणार। हो, काय त्यांनी कुठले कुठले कामं केलेत, कशामुळे येतील, काय वाटतं तुम्हाला? मोदी साहेबांची मेहरबानी, मोदी साहेबांची। पण ते सचिवालयात आवाज उठवतात, पण ते बोलतात आरोग्याच्या समस्या वगैरे, आरोग्याच्या समस्या, प्रवासाच्या समस्या, सर्व गाड्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत मांडलेल्या आहेत। ते आवाज उठवतात, पण त्यांच्या आवाजाला पाहिजे तसा प्रतिसाद काय मागच्या वेळेला मिळाला नाही, पण यावेळेला नक्की मिळेल। त्यांच्या विरोधामध्ये आता बंडखोरी करतायत असं ऐकलंय हरिश्चंद्र चव्हाण। तर 100% भारती पवार याच येणार निवडून? नक्की नक्की नक्की। बीजेपी सरकारबद्दल आपलं काय मत आहे? सरकार पुन्हा येणार? बीजेपी सरकार खूप चांगलं आहे, फक्त एक काम वाईट केलं त्यांनी, नोकऱ्या काही देत नाहीये। नोकऱ्या बाकी सर्व व्यवस्थित आहे, नोकऱ्या देत नाहीये। तर नोकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मार्गी लावायला पाहिजे। शेतीमालाबद्दल काय म्हणाल? शेतकरी सुखी म्हणजे आनंदी आहात का, समाधानी आहात का? समाधानी आहे। शेतकऱ्यांना सर्व गोष्टी चांगल्या केलेल्या आहे, फक्त शेतकऱ्यांची काय इच्छा असते की आम्हाला सर्व काही माफ व्हावं, मग सरकारला चांगलं, ही त्यांची मानसिकता आहे। मानसिकता बदलली पाहिजे। गरज नाही, भावच नाही। आम्ही आमच्याकडची परिस्थिती सांगतो, तुम्ही म्हणता तुमच्या म्हणण्याला आमचा विरोध नाहीये, पण आमच्याकडे जी परिस्थिती आहे बघा, शेतकऱ्याला काय पाहिजे माहितीये का? काँग्रेस सरकारने 60 वर्ष इतक्या सवय लावल्या की त्यांना जेवढं फुकट सरकार फुकट नाही चांगलं। तुमच्या भागाची गोष्ट नाही करत, लक्षात ठेवा,
फुकट कोणाचंच कधीच खाऊ नये. अहो, बघा बाबा काय म्हणताय, फुकट कधीच कुणाचं खाऊ नये. अहो, तुमचा माझा विषय नाही हा. कष्टाचं खा. आपण सार्वजनिक विषय करतो बाबा. टिकवायचं असलं 4 दिवस हे बघा, करून खा. कष्ट करून जरी खायचा विषय आला नाही, पण 60 वर्षामध्ये जे काँग्रेस सरकारकडून झालं नाही हा, ते असं. 10 वर्षामध्ये बराचसा विकास झाला, रेल्वे झालं. चांगल्या प्रकारचा विकास झाला. हो, त्यामुळे बीजेपी सरकार पुन्हा येईल. संस्कृती त्यांनी पूर्णपणे जागृत केलेली सगळी हिंदू संस्कृती जागृत केलेली आहे आणि त्याचाच फायदा बीजेपीला होणार. लक्षात घ्या. ओके. म्हणजे पुन्हा एकदा बीजेपी सरकार येणार आहे असं मत दादांनी व्यक्त केलेलं आहे. तुम्ही काय म्हणाल काका, तुम्ही कुठून आहात? मनमाड. काय म्हणाल, काय बीजेपी सरकार येईल का काँग्रेस सरकार येईल? आमचा तालुकाच वगळून घातला. वगळून घातला, दुष्काळ नाही त्यामुळे नाराज आहात तुम्ही. तुमचे आमदार कोण? सुहासांना कांदे, राहुल आहेर. राहुल आहेर. हा, तुमचं गाव मनमाड? शिंगव, दत्ताचं शिंगव. दत्ताचं शिंगव. मग तुम्ही नाराज आहात बीजेपी बद्दल? मतदान कुणाला करणार मग? आता ते देवाच लागेल कोणाला तरी. कुणाला? अरे देतात तो तुमच्या आणि नाही, लोकसभेत कुणाला करणार आणि विधानसभेत कुणाला करणार? कोणाला तरी देऊ आम्ही. विधानसभेचं काय म्हणाल तुम्ही? विधानसभेमध्ये तर सर्व पक्षच एका ठिकाणी आले बीजेपी मध्ये. तो गोळच येतो सगळा. हा, मग काय विचार काय आहे तुमचा? कसं विचार करून कुणाला मतदान करणार? आपण कोणाला द्यायचे आपण ठरवू. नाही, ते कॅन्डिडेट पाहून देतील. ते कोणते कॅन्डिडेट आहे, कसं आहे, काय सांगता येणार. म्हणजे व्यक्ती बघून तुम्ही मतदान करणार आहात? ते विकास काय करतात, हा, त्यांनी विकास काय केलेला आहे, माणूस कसे आहे. चालेल, धन्यवाद दादा. आपण नाही झाला तरी कमीत कमी आहे काहीतरी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या हलवणारा नेता म्हणलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे ना होणं हा नशिबाचा भाग आहे. मागच्या 5 वर्षात आपल्या मागण्या पूर्ण झाल्या का? तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं? आमच्या आमदारांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या आमच्या गावच्या. सुहासांना कांदेंनी विकास पण चांगला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या लोकल आमदार 50 वर्षापासून असताना कोणीही काही केलं नाही, तेवढं काम सुहासांनी केलेलं आहे. आयुष्यमान भारत बद्दल बघा, 5 लाखाचा जो विमा जाहीर केलेला, म्हणजे जे उपचार वगैरे ते जाहीर केलेले, तर त्याचा सध्या फायदा वगैरे भेटतोय. त्याचा वाटतो का तुम्हाला? जास्त समाधान वाटतं का? समाधान म्हणजे आता बघा, तुमच्या कुटुंबात म्हणा किंवा तुम्ही कुणी असा फायदा घेतला का त्याचा? आजारी पडले ना तर फायदा घेऊ. तिथपर्यंत ते स्कीम रागवलं पाहिजे. आता एक जी स्कीम आहे, पहिलं कुणी असं पहिलं जे नवीन घर घेतलं तर त्या घराला एक 2.5 लाख रुपये, 2,60,000 रुपये एक हे भेटत होती, सबसिडी भेटत होती. तर सध्या ती बंद झाली, ती पुन्हा चालू व्हावी असं आपल्याला वाटतं का? आणि बीजेपी सरकार आल्यावर पुन्हा 2.5 ते 3 करतील. सबसिडी सगळ्या चालू करतील का? सध्या त्यांना फक्त एकच नाही. आता बघा, मला वाटतं आज विशेष मीटिंग आहे आणि उद्यापासून एखाद्या वेळेस आचारसंहिता देखील चालू होईल, शक्यता आहे तशी. पण त्या अगोदर हे जे आश्वासन होते ते पूर्ण केले असते तर अजूनही सरकारला फायदा झाला असता. मी काय म्हणतो, निवडणुकीच्या तोंडावर सबसिडी आहे ना, ते 7-12 उतार त्यांना स्वतःची जमीन आहे त्यांना सबसिडी देतात. पण जो अतिक्रम मध्ये राहते 50 वर्षापासून त्यांच्या घरकुल योजनेचा काही विकास केलेच नाही ना. केलेच नाही, ते फक्त सांगता येते पण अजून रागवले नाही ना ते. नाही. मग ते कवर राबू म्हणते. बरोबर बरोबर. पण नक्की बीजेपी सरकार आहे ना. आणि आल्यानंतर चला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चला. ते राबून घेतील.